हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि घरोघरी पापड बनवायला सुद्धा सुरुवात झाली आहे. तर आज आपण आपल्या चॅनेलवर नायलॉन साबुदाणा, तो सुद्धा घरच्या घरी आणि आपल्या रेग्युलर साबुदाण्यापासून बनवणार आहोत. किती क्रंची झालेला आहे हा साबुदाण्याचा चिवडा. चटपटीत असा साबुदाण्याचा चिवडासुद्धा घरी बनवतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे उपवासाला जे आपण साबुदाणे खातो तेच साबुदाणे घेतलेले आहेत. 1 कप साबुदाणे घेतलेत. स्वच्छ असे धुवून घेऊया आणि नंतर मग यामध्ये साबुदाणे बुडतील इतपत आपण याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर हे भिजत ठेवणार आहोत. नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी हे साबुदाणे व्यवस्थित भिजणे गरजेचे आहे. त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी घालायचं हे बघू शकताय. तर अशा पद्धतीने आता आपण रात्रभर हे साबुदाणे भिजत घालूया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघू शकताय साबुदाणे मस्त असे फुललेत, चांगले भिजलेले सुद्धा आहेत. एक तुम्हाला साबुदाणे बघा दाखवते, स्मॅश होतोय. तर इथे चांगल्या पद्धतीने साबुदाणे भिजलेले आहेत. तर आता आपण मोदकाची चाळण घेऊया. ह्या मोदकाच्या चाळणीवर पसरवायचे हे साबुदाणे. तर जास्त घालायचे नाही, थोडेसेच घालायचे. हे बघा, एकाला एक लागून असे साबुदाणे पसरवून घेतलेत. एकामेकावर चढवायचे नाहीत, नाहीतर मग ते एकत्र चिकटले जातात आणि शिजतानासुद्धा ते एकत्रच गुठळी शिजली जाते. तर अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेत. गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर आता ही चाळण याच्यावरती ठेवून देऊ आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे साबुदाणे आपण वाफवून घेऊया. तर इथे 5 मिनिट झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. तर एकदम ट्रान्सपरंट असे हे साबुदाणे झालेले आहेत. जर मध्ये कुठेतरी पांढरे दिसत असतील तर अजून 2 मिनिट तुम्ही वाफवून घ्या, नाहीतर मग ते वाळल्यानंतर खूप कडक होतात. त्यामुळे पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत हे वाफवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही चाळण एका परातीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही चाळण घालायची. थोडंसं थंड झालं की लगेचच हे साबुदाणे मोकळे होतात. तर हे बघू शकताय, साबुदाणे पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत आहेत, पांढरा अजिबात कुठेही नाही आहे. त्यामुळे साबुदाणे वाफवतानाच नीट वाफवून घ्यायचे, पांढरा कुठेही राहायला नाही पाहिजे, नाहीतर मग ते वाळल्यानंतर कडक होतात आणि साबुदाणे तळले की ते अजून जास्त कडक होतात. तर आता दुसरी बॅच आपण वाफवून घेऊया. अशाच पद्धतीने आता याच्यावरती साबुदाणे पसरवून घेऊ. थोडीशी मेहनत आहे, पण हे नायलॉन साबुदाणे चांगले झाले की याचा साबुदाण्याचा चिवडासुद्धा मस्त होतो. आणि नायलॉन साबुदाणे बाहेर मार्केटमध्ये तर खूपच महाग भेटतात. थोडीशी मेहनत घेऊन हे साबुदाणे जर तुम्ही घरीच बनवलात तर तुम्ही कधीही उपवासाला किंवा मनात कधी तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही हे साबुदाणे तळून झटपट पद्धतीने याचा चिवडा बनवू शकताय. तर खूप छान होतात हे, तुम्ही खरंच नक्की बनवा घरी. तर अशा पद्धतीने मी सगळ्या बॅचेसमध्ये हे साबुदाणे वाफवून घेणार आहे. तर पाण्यामध्ये घालूया हे साबुदाणे आणि तिसरी बॅच आता वाफवून घेऊ. त्यानंतर सगळे साबुदाणे एका पुरणाची चाळण असते त्या चाळणीमध्ये घालायचे, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळलं जातं. तर अशा पद्धतीने वाफवलेले सगळे साबुदाणे मी हे पाण्यामधून निथळून घेतलेत. हे बघा. तर आता आपण हे सुकवायला घालूया. तर इथे मी उन्हामध्ये पॉलिथिन अंथरली आहे प्लॅस्टिकची, याच्यावरती आपण हे साबुदाणे सुकवायला घालूया. साबुदाणे सुकवायला घालताना असे शिंतडायचे, म्हणजे ते वेगवेगळे पडतात. आणि जर कुठे गुठळी पडली तर अशा पद्धतीने सोडवून घ्यायची. अशा पद्धतीने शिंतडले की वेगवेगळे पडतात. हे बघा, अशा पद्धतीने. जर कुठे गुठळी झालीच तर थोडासा हात ओला करायचा आणि गुठळी सोडवून घ्यायची, कारण हे साबुदाणे आता चिकट असतात. किंवा थोडेसे अर्धवट सुकले की याच्या गुठळ्या तुम्ही मोडू शकताय. तर इथे अशा पद्धतीने सगळे साबुदाणे मी सुकवायला घातलेत. 2 दिवस तरी हे कडकडीत उन्हामध्ये साबुदाणे वाळवून घ्यावे लागतात. तर संध्याकाळपर्यंत आता बघू शकताय अर्धवट सुकलेत. जर कुठे आता मध्ये गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मी मोडून घेणार आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 1 दिवस हे साबुदाणे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. तर टोटली 2 दिवस हे साबुदाणे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेत.
आणि हे खणखणीत वाळले सुद्धा आहेत. तर आता हे साबुदाणे तयार झाले तिथे नायलॉन साबुदाणे. तर यापासून आता चटपटीत असा साबुदाण्याचा चिवडा बनवूया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतले. आता फास्ट फ्लेमवर आपण हे साबुदाणे तळून घेऊया. तर बघा तेलामध्ये टाकल्या हे फुलत आहेत. तर इथे नायलॉन साबुदाण्यापासून चिवडासुद्धा आपला तयार होईल. बघा काय टपोरे असे फुललेले आहेत. आता हे नायलॉन साबुदाणे मी सगळे तळणार नाही आहे, तर इथे मी थोडेच तळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे साबुदाणे तळून घेऊया. हा उपवासाला तुम्ही साबुदाणा चिवडा कधीही बनवून खाऊ शकताय. आता महाशिवरात्री येते, तर महाशिवरात्रीला हा साबुदाण्याचा चिवडा नक्की बनवा. तर मी इथे थोडेसे नायलॉन साबुदाणे हे तळून घेतलेत आणि पांढरा शुभ्र असा हा चिवडा तयार झाला आहे. आता त्याच तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे इथे 70 ते 80% तळले गेलेत. तर आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकून घेते आणि आपण हे फ्राय करून घेऊया व्यवस्थित. आणि आता हे दोन्ही आपण काढून घेऊ. तुम्ही शेंगदाणे वेगळे तळू शकताय आणि मिरची नंतर तळू शकताय, पण मी दोन्ही एकसाथ तळून घेतले इथे. तर आता हे काढून घेऊया आणि आपण तळून घेतलेल्या चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ. मस्तच दिसायला सुद्धा किती छान दिसतोय. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. जास्त मीठ घालायचं नाही, शाबूच्या चिवड्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. फक्त गोड पदार्थात थोडंसं मीठ असावं म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आता आपण इथे पिठी साखर घालून घेतोय. 4 ते 5 चमचे ही पिठी साखर आहे. आता आपण हे चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे चटपटीत असा उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा तयार झाला आहे. बघा मी तुम्हाला क्रश करून दाखवते. कोणाला वाटणारच नाही की हा साबुदाण्याचा चिवडा आपण घरी बनवला आहे. आणि ह्या साबुदाण्याच्या चिवड्यासाठी लागणारे नायलॉन साबुदाणे सुद्धा घरीच बनवलेत. तर हे नायलॉन साबुदाणे तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.